मित्रांनो, मुंबईचा चित्ता म्हणजे रायबा. सागर काळभोर चित्ता आहे तसाच रायबा चित्ता आहे. मित्रांनो, आज आपण आले हरपवाडीमध्ये. सागरला कॉल केला, निखिलला, अक्षय भाऊ आहेत. मित्रांनो, आज रायबाचं मित्रांनो असं झालं की पायरा पण झाला होता, काही अडचणी पण आल्या, पायरा पण कॅन्सल झाला, पुन्हा पायरा झाला. नेमकं काय झालंय या सागरला विचारूया. का तर पेडगावचं मैदान मित्रांनो सर्व तर चिठ्ठ्या पडल्यात आणि सर्व वाटतं मित्रांनो काही शेअर बाकीचा आजचा दिवस उद्या लॉट्स पडते ती. तरी पण रायबाचं नक्की मैदान येणार का नाही येणार हे सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्राला ही ओढ लागलेली आहे. सागर भाऊ नमस्कार. नमस्कार. सागर भाऊ कधी आला बैल आपल्याशी? बैल आला एक आठवडा झाला. सागर भाऊ म्हणजे सागर भाऊ म्हणजे तुमच्या तिघांपाशी तर गोट्यावर बैल आला. अक्षर म्हणजे आम्ही काय घरातलेच आहे. अक्षय ड्रायव्हरचा म्हणजे काय आज बघतोय आपण बैलदार आहे का नाही? हो. कसं असणार उद्याचं नियोजन? का तर अख्ख्या महाराष्ट्र नक्की काय झालं की मैदान पहिरा पण कॅन्सल झाला आहे, कोण म्हणते मैदानात नाही रायबा, नक्की कसं नियोजन असणार आहे? नाही पायराचं नव्हतं आम्हाला, पहिलं बघितलं पण काय पैर नाही भेटलं. मग काय घरचीच गाडी कुठली तरी आहे तीच हाणायची. कशी म्हणजे कसं असणार नियोजन? मोठं असणार का दप्पा जाणार काय? ज्या काय लोकांनी घरचीच गाडी आहे हाणायची आपली, आधी पाहिलेली गाडी आपली. आधी गाडी एकदा पाहिली, फक्त नाव सांगायचं नाही. नाव म्हणजे आता काय शेवटी काय एकतर पैर होत नव्हतं. हा, आणि आता नशिबानं झालाय. रायबाला एवढं स्पीड आहे तरी पण पहिल्याला अडचण येत होते. पैराला सर्वांनाच अडचण येते, रायबालाच नाही. म्हणजे आता 21चं मोठं नियोजन म्हणजे हिंद केसरी जनतेतलं मनाचं मैदान आहे. हो. आज तुम्ही पण हिंदी झाला, निखिल पण झालाय, ड्रायव्हर पण असलेली, पण ही वेगळंच मैदान आहे. सगळ्यांच्या मनातलंच बैल आहे, बाकी काय नाही. सगळ्याच्या मनात मैदान आहे आता आहे का ना? हो. मित्रांनो बघू शकता पायरा तर झालाय पण मोठं नियोजन झालंय रायबाचं. काय सांगतील रायबाबद्दल? आज रायबानं पुन्हा एकदा ती दहशत निर्माण करायला लागलाय. हो, आदत पासूनच पोहतोय तो बैल. आदत मध्ये पण अक्षराकडे बैल आलेला. आदत मध्ये पण आम्ही खेळलो याच्यावरती मैदान. आदत मध्ये नंतर मुंबईला गेला. आता मुंबईला आता दुसऱ्यात तर सगळी ओपनचीच मैदान खेळतोय. त्यात थारचा वीरचा मानकरी झाला, सगळी मोठी मैदान तो म्हणजे जिंकला. सागरबा तुमच्याकडे होते की उद्याचं तुमच्यावर सगळं आमोदम आहे, जी ते सगळं तुमच्याकडेच आहे. ड्रायव्हर आणि तुम्ही जी सोडायचं आहे तुम्ही आणि ड्रायव्हरनं गाडी मारायचं. उद्याचं नियोजन कसं केलं? आमचं असं झालं, मला एक सांगतो, आमचा ड्रायव्हर घरचं सोडणारे, घरची धरणं सोडणं, म्हणजे सगळी घरातली जायची. असे म्हणजे बाहेरचं कोणच नाही आमचं. नाही. आता किती लोकांची कॉल येतात की 21चं नियोजनासाठी तुम्हाला गाडी सोडायची? कॉल भरपूर आहे ते. मग कसं नियोजन लावलं आता तुम्ही? तर बघू आम्ही दोघं आहे, आमच्या दोघांच्या जेवढं जमल तेवढं करीन. मग काही कारणास आले की तुम्ही 21 तारखेला दिसणारच नाही मैदानामध्ये तुमच्या घरचा प्रॉब्लेम असल्यामुळे. जरा वास्तविक चिंतेचा प्रॉब्लेम, घरी वास्तविक चिंते आहे त्यामुळे. मग तुम्ही मैदानात दिसणार का नाही अख्ख्या महाराष्ट्राला? काय चाललंय इंस्टावर खबर की सागर ही मैदानात दिसणार नाही? शक्यता कमी आहे, वास्तविक चिंते आहे त्यामुळे नाही यायला जमणार. निखिल वगैरे पांडा वगैरे आहेत ते ऍडजस्ट करायला. आज अखंड महाराष्ट्रात तुमची इच्छा की एवढे फॅन लोक आहेत तुमचे की तुम्ही दिसावं मैदानामध्ये. 21 तारखेला नाही पण 22 तारखेला नक्की असेल मैदानात. मित्रांनो 21 तारखेला तरी पण आपण ऐकणार नाही, सागरला आपण मैदानात आणणारच आहे. का तर आपला जीवाभावाचा मित्रता आज निखिल असतील, आज असतं खूप भाडलं रायबाला बघून. पण आज जोपर्यंत ही वर्ष कसं गेलं, 2024 2025 कसं गेलं? चांगलं गेलं, असं काय नाही. किती संघर्ष होता मागचा? संघर्ष खूप आहे, संघर्ष प्रत्येकाला करायला लागतो, असं काय नाही. ज्या वेळेला आदत तो होता दुसरा होता तो वेळेला अक्षय ड्रायव्हरनं खूप संघर्ष केलाय वासरासाठी. जेव्हा आम्ही आणून शिकवलं त्याला, म्हणजे काय प्रॉब्लेम होतो, जरा असं तास वगैरे पलटी करायचा, त्याला आम्ही फेर वगैरे काढून आमचा लारावत असं चांगल्या बैलात इथं मैदानाशी करून कष्ट खूप घेतले ते त्याला. निखिल भाऊ आज पैसा, आज निखिल म्हणा तुम्ही म्हणा सागर म्हणा, पैसा नक्की पैसे किती मिळतात तुम्हाला? हे लोकांना परिचय की सागर काम निखिल म्हणून लय पैसे कमवतात. साधारण किती पैसे मिळतात? म्हणजे आम्ही पैशासाठी जातच नाही, पण आम्ही कष्टाचे पैसे आम्ही कधी म्हणजे असं म्हणजे सोडत पण नाही. मालक चौकशी देते ते आम्हाला, ती पण गाडी बोलायचं पैशासाठी पण संबंध तुटले ते आमचं खूप. असं काय नाही असं की संबंध तुटले ते की पैशामुळे ही पैसे घेते ती नासन तसं. ज्या गाड्या ड्रायव्हर पण असलं तरी जे म्हणजे आता उदाहरणार्थ आमची जवळची बैल होती आमच्या की जी म्हणायचं माझं कायच आहे, माझ्या जवळ हक्काची बैल आहे ती, ह्यांनी पण त्या पण मालकांनी आपली म्हणजे साथ सोडली. ज्या तुम्ही बैल सोडत होते तुम्ही ती बैल सोडताना दिसत नाही, नेमकं काय झालं विषय? त्याच लोकांनी आमची साथ सोडली. काय असतं प्रत्येक म्हणजे काय गोष्टी असतात तिथं मालकांनी पण समजून घेतलं पाहिजे. तिथं त्यावेळेला म्हणजे आता नाव नको कोणाचं घ्यायला, म्हणजे अशी ड्रायव्हरच असते ती स्वतःच की ड्रायव्हरच मालकांना फोन करते बोलते ती, जर तू सागर बैल सोडणार असला तर मी त्या गाडी बसणार नाही, माझा सुट्टी मेकर असेल तर मी त्या गाडी बसणार. म्हणजे आज ड्रायव्हर गाडी आणणार डायरेक्ट मालकाने कॉल करते ती की माझा सुट्टी मेकर असेल तर सागरनं बैल सोडायचा, आपलं सोडायचा नाही. म्हणजे माझ्या सुट्टी मेकरनं बैल सोडायचा, मी हाणणार गाडी. म्हणजे ड्रायव्हर सुट्टी मेकर प्रत्येक जोडी जमलेली आहे आता सध्या. मग आता तुम्ही जे बोलणं केलं की जेव्हा ड्रायव्हर म्हणत माझा सुट्टी मेकर असेल तरच मी गाडी मारणार, चुकीचं आहे ना हो. कसं असतं माहितीये का, प्रत्येकाचं पोट आहे.
आज आमचं पण पोट आहे, दुसऱ्याचं पोट आहे. तुम्ही दुसऱ्याची भाकर सोडून म्हणजे हे करू नका. त्याचं चाललंय ना, ते त्याच्या यानं चाललेलं असतं. आज त्यानं पण शून्यातनं विश्व निर्माण केलेला असतं. आज त्यानं पण त्या बैलासाठी आस्था कस्ता काढलेल्या असते त्या. आज जो बैल रायबा आमचा असेल, म्हणजे अक्षरधावरच्या घरी येतो, तर मी या बैलासाठी मुंबईला शर्तीला नसतो. तुम्ही प्रत्येक शर्यत बघा, मी त्या शर्तीला असतो, मैदानात मोठमोठ्या त्या बैलावर असतो. सागर भाऊ हा तुम्हाला लय लांब सांगत नाही, असं संतोष दादा असतेली त्यांनी मला बोलावलं शर्यतीला, तर शर्यत होती आज त्याच्या विरोधात पाहणार होता. तर आज त्यांनी मला बोलावलं, तर मी याच्याकडे बघायला पण गेलो नाही. घरचा बैल असून मी या बैलाजवळ गेलो नाही, कारण तो बैल सोडायला गेलेलो. किती मिस करताय तुम्ही, जी बैल सोडत नाही त्यांना किती मिस करताय तुम्ही? मी काय ती जी माझ्या मनात आहे ती काय मनातच राहणार आहे ती. म्हणजे नंदीसाठी काय पण नंदीसाठी ती माझे देवच आहे. ती बैलांचं काय नाही हो, मालकच फक्त ह्याचं त्याचं ऐकून हे करतात. सोनहिऱ्याचं मैदान आता पार पडलं. जी गाडी पाहिली आता जबरदस्त, सुलतान आणि मथुर गाडी खाली थांबत नव्हती. 3दा गाडीसोबत तुम्ही खाली गेला, पण त्या गाडीनं अहंकार बसवला आणि त्या गाडीनं सिद्ध करून दाखवलं की अजून धमक आहे, अजून संपलेलं नाही. भाई पण बोलले, काय सांगशील? नाही त्या बैलाच म्हणजे काय, उदाहरणार्थ तो मथुर असा आहे की आमच्या गावातलाच आहे. आज यांचा म्हणजे यांच्या घरातला बैल इथं आमच्याकडे मी लहानाचा मोठा झाला. तो त्याचं पहिला अक्षरावरच गाड्यानं इथं बिनजोडला वगैरे, ते इथून आम्ही दिला. आज कसं आहे माहितीये का, त्या बैलाचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की तो बैल आमच्या गावातला आहे, म्हणजे आमच्या घरातला आहे. आमच्या घरातला बैल काढला आणि तो कधीपासून पोहतोय, जेव्हापासून मी ह्याच्यावर असेल तेव्हापासून बैल पोहतोय. काल वाढदिवस झाला आणि काल त्याचा बर्थडे झाला. मित्रांनो. आणि एक प्रश्न म्हणजे आपला देव बकासूर, काय सांगतो, संघर्ष आता चालला, खूप वाईट चाललाय देवाचा. काय नाही, तो ज्या दिवशी त्याला त्याच्यावर टिपका टिप्पणी केली जाते त्या दिवशी तो नवीन काय तर करून दाखवतो. आणि तो येत्या पेडगाव मैदानात गुलाला तर राहो ही आमची तो करणारच कमबॅक. तो कालव्यात बैल का नाही कोणालाच अंदाज देत नाही. देव बकासूर आहे का नाही? कोणालाच अंदाज देत नाही. किती मोठा, म्हणजे तुम्ही जेव्हापासून लहानापासून तुम्ही देव बकासूर सोबत आहे, किती मोठा जेव्हा माग पडत असो कुठं जाय ते कुठं दोन बैल तुम्हाला काय सांगतो, मथुरान बकासूर, आमचा भारत, हे 3 बैल भारतनं काय त्याचा इतिहास करून ठेवलाय. आज त्याचा इतिहास कोणच नाही मोडू शकत, जे त्याने केलाय तो. त्यानंतर ही 2 बैल आहेत त्यांनी त्यांचा इतिहास केलाय. भारत म्हणजे तुमचा गुरुच आहे की नाही? बरोबर, म्हणजे त्यानं मला दिवस दाखवलं. म्हणजे आज मथुर जर घरातला असला आमच्या, तरी जे काय असतील ते भारतनं दिवस दाखवलं मला. किरण आप्पाबद्दल काय सांगशील? पंच काय ते म्हणजे काय बोलते ते, आपला एक म्हणजे एक पाठिंबा आणि एक गुरु असं आप्पा आहेत माझ्यासाठी. मल्हार आता काय मग धुमाकूळ घालतोय मल्हार, काय सांगशील मल्हार बद्दल? म्हणजे एवढा जीव आहे तुमचा मल्हार, सागरचं नाव येत असते मल्हार, परवाच्या अहंकार मसाला कडनच नाही. ते मला जेव्हापासून घेतला ना, तेव्हापासून ज्या वेळेला म्हणजे महाराज आपलं ह्याचं संभाजीनगरचं, त्यांनी म्हणजे माझ्यावर कॉन्टॅक्ट केला. ज्यावेळेस त्यांनी बैल विकत घेतला त्यावेळेला फर्स्ट टाइम मला कॉल केला की तिथून तुम्हाला निखिलला नाही तर एकतर तुलाच बैल सोडायला लागेल. तेव्हापासून आम्ही ते बैल सोडतो. मी त्या बैलासाठी काय पण. किती ट्रोल होते तुम्हाला आता सध्या? ट्रोल खूप आहे आता, तर बोलायचा प्रश्नच नाही, इतकं ट्रोल आहे. आता तुम्हाला काय सांगतो, एवढं आमचं नाव काढलं म्हणतं तरी पुढच्या दिवशी म्हणजे हेच व्हायला लागले. म्हणजे काय आम्ही वाईट केला असेल कोणाचं, म्हणजे कधीच काय वाईट केलं तुम्ही बघताय. आज दिवस सकाळी 8ला चालू करतोय गाड्या सोडायला, संध्याकाळपर्यंत गाड्या सोडतोय. एक माणूस एक जीव आहे, एक माणूस काय करून जेवढी आपली कॅपॅसिटी आहे तेवढी करेल. पण मी प्रत्येकाला आम्ही हो म्हणतो, नाही कोणाला बोलत नाही, पण समजून पण घेतलं पाहिजे प्रत्येकाला. समजून आम्ही पैशाच्या मागे नाही पळत. कसं असतं, प्रत्येकाला वाटतं की म्हणजे असावं आमचं पण नाव व्हावं. आज 1 नंबरची गाडी असते तर आम्ही 1 नंबरची गाडी सोडून थोडी म्हणजे विचार जो तो प्रत्येकाला विचार करत असतो. असं वाटतं की तुम्ही गाड्या फोडल्या? गाड्या कधीच कोणाच्या फोडल्या नाही. काय म्हणजे आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर त्या मालकानं आपल्याला बोलावलं नाही ना, तर मी ना समोरून जातो तिथं, किंवा आपण एखादा आपल्याला लपाट बोलला तरी असेल, पण मी मालकाकडे जातो विचारतो आज कोणावर पायरा आहे आपला, कसं काय. पण कधी असं बोलत नाही की मी बैल सोडतो तर मला तुमचा बैल सोडायचा या, कधीच नाही कुठल्या मालकाला बोललो. म्हणून सागरबाब पेडगावच्या अगोदर तुम्हाला 50% पैरे माहित असतात, पण आज शब्द येतो की तुम्ही पैरा फोडत नाही. कधीच कोणाला काय बोलत नाही, कधी आपल्याला संबंध येत नाही त्यात. कधी आपलं काम काय, सुट्टी मेकर, बाकीचं आपल्याला काय करायचं काय नाही. आपलं जेवढं काम आहे, तुम्ही मला कॉल केला बैल सोडायचा, संपला विषय इथंच. आज महाराष्ट्राचं प्रेम, आज जनतेचं प्रेम आहे तुमच्यावर. आज असं झालंय की बैल तुमच्याकडे कमी सुटलाय किंवा मालक काय झालाय, काय बोललाय? नाही, कधी कोण नाही काय बोलत आणि कधी आपण चुकच करत नाही. ज्यावेळी आपली चूक होती त्यावेळेला मी मालक वरती जायच्या आधी सांगतो खाली की बाबा आपल्याकडून चूक झाली. आज मित्रांनो, आज रायबा बघू शकता, आज त्यांच्या आज गोट्यावर आयुष्यात फर्स्ट टाइम चूक आपल्याकडून झाली फक्त कार्तिकची, ते पुष्यगावच्या मैदानात तेवढी चूक. त्याच्यानंतर आपल्याकडून म्हणजे कधी चुकच नाही कधी झाली. चूक होत असते का? आज चुकीचं म्हणजे चुकीला होत असेल आम्ही मान्य म्हणजे एका मिनिटात कॉल केला, शेटला सांगितलं आमच्याकडून अशी चूक झाली, बैल खाली सुटायला आणला, झेंडाकडे आमचं लक्ष नसल्या कारणाने गाडी फॉल झाली. आज तुमच्या माध्यमातून तुमच्या म्हणजे तुमचे एक ग्रुप असेल, म्हणजे आज सुट्टी मेकरचा आज असेल किंवा काय असं असतं, कोण पाय ओढत असते किंवा पाय सगळीच वरतात, एका साईडला सगळे येते ना, आम्ही दोघं तिघं एका साईडला आहे. कसं असतं, कोण म्हणजे डावाला करते ते आम्हाला
पण असं आम्ही कधी कोणाचा वाट बघत नाही ना हो. आम्ही जरी आमच्याकडे काय असलं आम्ही प्रत्येकाला हाक मारत असतो, प्रत्येकाशी बोलत असतो. कधी असं मीपणा करत नाही, कधी गर्व करत नाही कुठल्या गोष्टीचा की बाबा नाही ही गोष्ट आमच्याकडे आहे म्हणून आम्हाला गर्व आहे, असं कधीच नाही. जी काय आहे ती समोरच आहे. असं पेडगावचं म्हटलं तर आज एक दिवस कमी आहे सागर भाऊ, आणि 21-22ला अहंकार होणार आहे. आज सुनील मोरे असतील, नाही, सर्वसामान्य अहंकारची गोष्ट नाही, इथं विषय कसा आहे तुम्हाला सांगतो, विषय इथं सगळा नशिबाचा आहे. तुम्ही मी म्हणलो हे 1 नंबर करणार म्हणजे 1 नंबर करणार नाही. आज कसं आहे, जिथं तुमच्या नशिबात लिहिलंय ते कोण येणार नाही. आज जी तुमच्या नशिबात आहे, तुमचा बैल पाहायला पाहिजे, बाकी काय नाही, बैल फक्त पाहायला पाहिजे. बैल पाहायला दोन्ही बैल पाहिले पाहिजे. ती तोंड बोलून काय होत नाही, मालक बोलून काय होत नाही, मी तू येऊ असं आहे. आम्ही तुम्ही बोलून काय होत नाही. त्या दिवशी फक्त त्या वेळेला तुमच्या नशिबाने साथ दिली पाहिजे. 100% तो बैल तोच नंदी 1 नंबर करणार. भले तो गरीबाचा कर ना का कोणाचा कर ना, ते शेवटी नशिबावरती आहे. बघा सागर भाऊला एवढं म्हणजे आता सध्या ट्रोल व्हायला लागलाय. आज जी बैल तो सोडत होता, जी नंदी सोडत होता, ती नंदी त्याला सोडा भेटायचा चान्स भेटत नाही. तरी पण त्या नंदीनं त्याचं प्रेम आहे, त्याला कधी जर तुम्हाला हाक मारली त्या नंदीबद्दल तर जाणार का सोडवायला? 100% जाणार. 100% जाणार. 100% विषयच येत नाही त्या वेळेला. कधीच विचार करत नाही कुठल्या गोष्टीचा. मी समोरच्या मालकाला धापून करतो, त्या मालकाला असं वाटतं की मी त्या नंदीला गाडी सोडायसाठी कॉल करतो, पण आज त्या नंदीवर आपलं प्रेम असतं म्हणून आपण ती कॉल करत असतो. उदाहरणार्थ पायरा हवा असतो, काहीतरी कोणाचा कॉल येते त्यामुळे त्यांना काय वाटतं की आपण ते बैल सोडायला पाहिजे आपल्याला म्हणून आपण कॉल करतो, पण असं काय नसतं. काय चर्चेत की आता व्हिडिओ काढताना पण आता असं होते की व्हिडिओ काढताना व्हिडिओ तुमच्या आता क्लिप कोण काढत नाही. आज लोक म्हणतात की सागर भाऊ, निखिल भाऊ पैसे देऊन युट्यूबरला सांगतात की आमची बाईट घ्या, किंवा इंस्टावाले सांगतात आमचे पैसे देतो तुम्हाला घ्या. काय नेमकं हा विषय हो? तुम्ही आज बघताय डोळ्यानं समोरनं काय असतं ते. आज ही प्रेम मी जी केलं नाही आधी, ही जी आहेत नाही माझी कष्टानं कमावलेली पोर आहे ती. आज मी घरी यायच्या आधी ही व्हिडिओ बनवते ती. आज ही यांचा मित्र आहेत, ही कॉल करून सांगते ती की सागरचा व्हिडिओ बनवा, आमचा सागर गेला तिचा व्हिडिओ बनवून पाठवा. मग मी घरी यायच्या आधी व्हिडिओ पाठते. आज त्यांचं प्रेम आहे, आज ती बनवते व्हिडिओ. आज माझं काहीच कष्ट नाही, आज सगळं कष्ट त्यांचा व्हिडिओ बनवायचं वगैरे. म्हटलं आमचं उदाहरण जाऊ दे, तुम्हाला काय आम्ही पैसे देऊन बोलावले का तिथं? आज तुम्ही पण आमच्या प्रेमासाठी झाला ना. आज सागरचा फोन आपल्या सकाळी पालीचं दर्शन झालं. आमचे मित्र सागर, विनू ला एक शब्द दिला. 2 दिवस मित्रांनो आपण मथुरची पण बाहेर टाकली की मथुरचा बड्डे होता, खूप लोकांनी प्रेम दिलं. आज माझं प्रतिनंदी देव प्रेम आहे. काही 5-6 दिवसापूर्वी झालं, पण ती लोकांनी पुन्हा एकदा मला तीच प्रेम दिलं. आज काय म्हणा सागर जी आपल्यावर जी घटना धरली, एक अक्षय ड्रायव्हर कधी पडता समोर आला नाही. आज घर बघू शकता एकदम बेताची परिस्थिती आहे, मस्त आहेत, तरी पण सांभाळणी बैलाची काळजी घेणं ही कोण. अक्षय भाऊ नमस्कार. आता तुमच्या माझी पहिलीच मुलाखत आणि पहिलीच भेट आहे. आज चेहऱ्यावरचा आनंद आज रायबा आज गोट्यामध्ये आहे, कसं असते किंवा गाडी मारताना काय पेशर असते? काय आनंद असतो टॉपचा बैल असला की धावण्याला, कसं म्हणजे शेडा बिडा दिवसभर पोरं बिर असते त्यांना. टॉपचा बैल असल्यावर भार असतं, पोरं बिर येते ती. किती गाड्या मारताना कॉल येतात गाडी मारायची आपली? म्हणलं येते ती फोन, पण आपण लय गाड्या म्हणजे सगळ्याच म्हणत नाही कोणाची हाणतो इथे. आपल्या जवळच्या येते का नाही, 2-4 गाड्या लय हाणतो, कारण आता अडकाडकीचं प्रमाण लागायला गेले त्यामुळे पहिल्या घेतलं लय हाणत नाही, 2-4 गाड्या हाणतो. कधी अपघात झालाय का? माझ्या एवढा अपघात मला एवढा म्हणजे खूप वाईट आहे का नाही? मथुरच्याच गाडीत 2-3 वेळा इथं फिरायला पाठला. आहे का? म्हणजे खूप संघर्ष आहे का नाही? म्हणजे आज सगळ्यांना वाटतं की ड्रायव्हरचं एकदम सुखासुख आहे, सगळ्यात रिक्षा ड्रायव्हर आहे का नाही? सगळ्यात रिक्षा द्यायचं. आणि आता काय झाली माहिती का, कचरा झाला ड्रायव्हराचा. एका शाकडे बस टॉपची गाडी असली तर त्या गाडी मग बघा 4-5 ड्रायव्हर अशी उभीच असते तोंडवर करून. प्रत्येक गाडी मग ड्रायव्हर येतात, पण नवीन वर्ग उलटी सुट म्हणते आता मी ड्रायव्हरच बेकार झाले. पहिल्यासारखं ड्रायव्हर नाही काय राहिला आता, इज्जत बिजत अशी इतकी. ह्यातला मेन म्हणजे विश्वास आहे का नाही? मालकाचा विश्वास पाहिजे, तोच टाकी मला पाहिजे. आता तर झाला आहे का? आता मालकांचा विश्वास आहेत का हो? एवढं नाही आता काही शिवास ज्याचं कसं सवयचं झालंय, पान कसं माहिती असेल, त्याला बोलायला तिकडे बसवायला. चांग बोल. काय नाही म्हणजे हकीकत कोणाला माहितच नाही सागर भाऊ, आहे का नाही? आज तुमच्या माध्यमातून आपल्याला कळतंय की सक्का भाऊ जर ड्रायव्हर असला ना तर जरा चुकला आणि दुसऱ्याने चांगल्या टॉपच्या ड्रायव्हरने सांगितलं आणि तुमचा सक्का भाऊ चुकलाय तर तुम्ही त्याच्याकडे बघणार नाही. सक्का भावाकडे तुम्ही घरातनं ते उठाच्या आधी घरातून जाणार ते माहिती हळूच येऊन सांगणार हे पान सर नाही गोलालात नाही, ड्रायव्हर ह्याला नको, त्याचा गोलाला आहे त्याला बसवा. असंच चालू आहे. म्हणजे एवढं चालू आहे का नाही? म्हणजे आज कोणाला माहित नाही एवढं पाठिंबा तुमच्या पाठिंबा एवढं वाईट काय चालू आहे तरी तुम्ही ते दाखवत नाही. हा सागर भाऊ, सागर भाऊ आज तुम्ही मला तुम्हाला सांगतो बकासूर आणि मथुरच्याच गाडीवर मी नवीन ड्रायव्हर बघतो. बाकीची ठराविक गाड्या आहेत की त्यांचं ड्रायव्हर ठरलेलंच असते ती. आज तुम्ही बकासूरच्या गाडीवर बघा, मथुरच्या गाडीवर बघा, नवीन ड्रायव्हर असते ती. आज ती वेगळंच म्हणते तू, म्हणजे त्यांच्या बद्दल बोलायचा शब्द नाही ती. पहिल्या ड्रायव्हर सोबत ह्या ड्रायव्हरचं आमच्या बघितलं ना भारतनं आप्पांनी सगळ्यांनी चान्स दिलाय. भारतची गाडी अक्षयने पण आणली, म्हणजे ज्यावेळी टॉपला पाहायचं त्यावेळेला म्हणजे आप्पा असा माणूस आहे की सगळ्यांना चान्स देत आलं.
सगळ्यांसाठी गोरगरिबाचा विचार करते तू. तर आज खूप आनंद होतोय. आज खरं ती शब्द आज निघायला लागल्यात. आज पेडगावचं मैदान 2 दिवसावर राहिले. जनतेतलं पंढरीचं वारू म्हणलं तरी चालेल. सागर भाऊ आज तुमची टीम आहे. आज बरोबर राहतायचं मित्रांनो. आज राहणं बघितलं तर एवढं बेकार वाटलं मित्रांनो. सागर भाऊच्या आज कष्टाच्या जोरावर आहे. आज तो धडपडतो. आज त्याच्या हाताला म्हणलं तर पट्ट्या बघू शकता मित्रांनो. ही आज वाटतं की सागर भाऊ आज हे करतो पण नाही. आज मी व्हिडिओ बनवतो मला पण म्हणतात लोक तो सागरला निखिलच का उचलून धरतो. सागरला निखिलला का उचलून धरतो. आज माझं त्यांच्यावर प्रेम आहे. आज त्याने मला कुठल्याही वाटव्यात म्हटलं तरी आज त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. हा सागर भाऊ काय सांगशील आपल्याबद्दल. आज मास्टरला एवढं की विश्वास म्हणजे आज तुमच्या व्हिडिओ मी बनवतोय. आज तुम्हाला उदाहरण सांगतो. मला जर नाशिकच्या मैदानावरती जायला गाडी नव्हती त्यावेळेला तुम्ही एका फोन माझ्यासाठी आला. तीच नाही माझ्यासाठी कधी कधी मला कधी पण कोणती गरज पडली तर तुम्ही माझ्यासाठी येता. माझ्यासाठी नाही गोरगरिबासाठी जाता. आज मी तुम्हाला कितीतरी वेळेला बोललो की आज या गरीबाची मुलाखत घ्या, आज त्या गरीबाची मुलाखत घ्या. तुम्हाला मी 4 दिवसापूर्वी एक गोष्ट बोललेला आठवतं ना. हो कोराचा राजा आहे 1 नंबरमध्ये बोल पोहतो ह्याची कोण मुलाखत घेणं झाली आणि तुम्ही 4 दिवसापूर्वी त्याची जाऊन मुलाखत घेतली आणि 4 दिवसानंतर त्याचा म्हणजे ही झालं ते तुम्हाला आठवलं. म्हणजे आज प्रत्येक सांगणं नसतंय. सागर भाऊजी मी आज अशी खूप गरिबांची बैल आहेत की ती अंधारात आहे. ती पोहून शेवटी ती मेलेत पण त्यांची अजून मुलाखत नाही कधी पडली. अशी खूप आहे ती. आज तुम्ही त्यांच्या घरी जाता त्यांची मुलाखत घेता म्हणजे कोणासाठी एवढं करत नाही तुम्ही. आज म्हणजे 1 रुपयाचा पण फायदा नाही. आज तुमची गाडी सर्व्हिसिंग करायची होती तुम्ही जात होता तेव्हा मी नुसतं कॉल केला तुम्ही आज एका कॉलवरती आला इथं. आज ही प्रेम पाहिजे. माझं काम आहे गोरगर शिवराज भाऊ असलेली आज किरण आप्पा असलेली आज खरोखर माझी चांगली जीवाला जीव देणारे माझी मित्र बनली ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये. सागर असो निखिल असो म्हणजे कुठलीही सर्व समालोचक असली ह्यांनी मला चांगलं शिकवलं की आज देवबाकासूर मथुर परवाशी सागर भाऊ आपले भेटले आणि मला सांगतात की असं करायचं आहे. निखिल भाऊचा फोन आला की तुला बाईट घ्यायची आहे. मी निखिल भाऊला खाली सुट्टी निखिल भाऊ कुणाची बाईट घ्यायची आहे. निखिल भाऊ बरोबर ना तुमचा मला कॉल आला की निखिल कॉल केला तुम्हाला की एक बाईट घ्यायची कारण एका तिथल्या तडसर मधल्या एका पोरानं सागरचा टॅटो हातावर बांधला होता. जिथं आई बापाचा कोण करत नाही तिथं जर आपला करत असली तर ती जरा अशी वेगळी गोष्ट वाटली हो मनाला लागली ती गोष्ट म्हणून तुम्हाला बोललो की बाईट घ्यायलाय. फक्त विनंती करतो कुणाचा पाय ओढू नका. पाय जो ओढतो ना तो कधी आयुष्यात वर येत नाही. असा टिकाव करत करत सांगतो जातो. एक नियतीचा फेराय तू इथंच फेडायचं. आज तुम्ही दुसऱ्याचं वाट बघितलं तुमचं पण 100% वाट होत असतं. जरी तुम्ही किती बी तुमचं दिवस चांगला असलं तर एक ना एक दिवस ती फिरत असते ती. आज योज नंदी काय आयुष्यभर पळेल असं नाही. ह्यो एक ना एक दिवस थांबणारच आहे. आपण पण आयुष्यभर हाय असंच राहणार नाही. आपण पण वयानुसार संपणारच आहे. शेवटी कसं असतं शेवटी एक नशिबाचा भाग आहे. तुम्ही फक्त म्हणजे एखाद्या व्यक्तीला सपोर्ट करा. जर सपोर्ट करता नाही आला तर त्याच्याशी तुम्ही एक संबंधच ठेवू नका. तर त्याच्यावर जळू नका. टीका टिप्पणी कोणावरती तुम्ही करू नका. चालतं सागर भाऊ खूप खूप धन्यवाद. महत्वाचं म्हणजे तुम्ही एक या बैलगाडी क्षेत्रात मला एवढं सांगायचं की मोठी बैल असं काय नसतं. त्याच्या मागे संघर्ष लोकांचा खूप असतो. एक बैल पळवायचं म्हणजे त्यासाठी काय काय करायला लागतं ती एका फक्त बैलगाडी मालकालाच माहिती असतं. मोठा पायरा झाला असं फक्त बोलायपुरतं आहे. बाकी संघर्ष लय याच्यात एवढं वाटतं एवढं सोपं नाही. दिवसाची रात्र करायला लागते एक बैल पळवायला. आज 1 नंबरमध्ये जर बैल पळत असेल तर त्याचा पायरा होत नसतो. सगळ्यांना वाटतं की मोठ्यांचे लोक पैरात लगेच होतो. तुम्हाला एक सांगतो भारत इतका दिवस पोहत होता इतका आज त्याला तुम्हाला आता गोष्ट सांगतो. आता तुम्हाला आपण कधी बोलत असेल की त्याची पहिली व्हिडिओ बघून पण वाटते म्हणजे आज मैदानात बैल आलं तर म्हणजे एक आमच्या डोळ्यातनं पाणी येतं बाकीचे बैल बघून की त्यावेळी म्हणजे त्याच्यात शेवटी आजारानं त्या पायानं त्याला म्हणजे ही केलं. मित्रांनो बघू शकता आज एवढा मोठा संघर्ष आहे. खूप खूप शुभेच्छा देतो. ते वेळ घेत नाही पण आज खरोखरच आज रायबा आज अनेक नंदी घडवतायसा तुम्ही आणि असंच काम करा. कोणाकडे लक्ष देऊ नका. पाय ओढणारे भरपूर जण आहेत जे तुमचं काम असं तुम्ही गोरगरबी गाड्या सोडताय असंच सोडत जावा. आज तुम्ही मला इथं बोलवलं. आज तुमच्या गावामध्ये पहिलाच दिवस आहे माझा. पहिल्यांदाच आलो असेल इथं. आज सर्वांचं अक्षय भाऊचं निखिल भाऊचं तुमच्या सगळ्या टीमचं मनापासून धन्यवाद म्हणतो.